तुला भेटण्याचा तसा आत्मबंधनाची फेऱ्यावर जातो तुला पाहण्यासाठी. कुठे? स्त्रीमुक्ती संघटनेच्या कार्यालयात पुरुषाला शोभला नसताना कदाचित म्हणून आलो नसेल. आठ कोकणा प्रभास म्हणतो तरुण झाल्यासारखं वाटतं. अंदाजे मला नकारात्मक तुला 20 वर्ष झाली असते नाही. जगात कुणीही कधीही काहीही विसरत असते. प्रिटेंड करतो अभिमान म्हणतो टॅक्स मुलं मोठी असतील ना तुझी. इतका हाच प्रश्न तुझ्या बाबतीत मला सुचलेला. मी लग्न नाही केलं. मग मी केलं असेल तुझ्या लॉजिकवर ठरवलंस. मला वाटतं काय काय वाटतं? इतरांसारखा तूही जगू लागला. इतर मी तुला खरंच इतरांमधला वाटतो आणि वाटले तसं नाही. मग कसं? पाणी पिण्या. अरे वा, स्त्रीमुक्ती संघटनेच्या कार्यालयात आल्या त्या पुरुषांना पाणी पाजताय का? वा, असोसिएशन आहे किती पुढच्या. हे मला सांग, संस्थांची आधी नावं सुद्धा ती कुठला एक शंका होती म्हणून विचारायचं. कसा विसरेल? काय मग सोशॉलॉजी प्रोजेक्ट आणि त्या योगदानासाठी भारत सरकारने चक्क तुम्हाला पद्मश्री जाहीर केला. ग्रेट अचिव्हमेंट. पण मला सांग, पद्मश्री मिळाला म्हणजे सारं तुम्ही मिळाले. आता म्हणजे पद्मश्री मिळवण्यासाठी सोडलं होतं मला तेव्हा. आपल्या महत्वाकांक्षित क्रियेवर आड येऊ नये आपल्या आवडत्या व्यक्तीला नाकारण्याचा. अरे सॉरी, व्यक्ती कुठे? मी तर पुरुष होतो नाही का? मी मगाशीच करतो बरंच काय. आता योग्य नाही म्हणजे प्रभा, आता तुझ्याच आवडीचा विषय आहे. वैतागून पोस्ट करते. आम्ही लढतो. कुठे बघ आता पाऊस तुमची. प्रभाकर, तू जर असाच बोलणार असशील ना तर ते बघ, गेला तर कोणी एकच आहे. एक तर प्रियकर किंवा पत्रकार, नाही तर कोणी एकतरी थांबेल. सो थिंक अगेन. आणि हो, पाणी पिण्यात मला सहाय्यासाठी पत्रकार असूनही तुला नीट प्रश्न विचारता येत नाही का? आता लढणारी लोक पाऊसून लढतात आणि त्यात तो आम्ही असा उल्लेख केल्यावर माझा प्रश्न ऑब्वियस आहे. अच्छा, तू न्यूजपेपर नाही का? वर्तमानपत्राच्या दाखल्यातून करायला माझ्यासाठी परकी नाही असते. तर मग मी आतापर्यंत काय काय केलं हे पण कसं पर्सनल आणि सोशल त्या दोन्ही गोष्टी जवळून लवकर कळत नाही. आणि हे सारं काय मी सर्वांसाठी करत नाही. हे सगळं सांगायला तसं काही विचारले नाही. तुझं प्रॉब्लेम काय आहे? तू काय पण मी तर तुला स्पष्टपणे की सांगितलेलं लग्न वगैरे सारख्या अनेक येत असलेल्या गोष्टीमध्ये अडकल्यावर मला माझं टार्गेट अचीव करता येणार नाही. स्त्रियांबद्दलची, त्यांच्या अवस्थेबद्दलची तीव्र संवेदना संसारात मोठत होती. मला माझा प्रोजेक्ट कॉलेजपुरतं मर्यादित ठेवायचं नाही आहे प्रमाण.
मॅच्युअर होता पण उतार वयातले. ॲटिट्यूडमधलं तर तसं बिलकुल नाही वाटत. अगं मी तुला फळाच्या घराबद्दल सांगतोय आणि तू सांग दाखवतेस. कमॉन, मॅच्युअर होता पण सर, माझ्या मुलीला सुद्धा का तिथे फक्त स्त्रियांना मन मोकळं करून देतं का? अरे, मला वीस वीस आहे ना. त्यापेक्षा इथे प्रश्नांची विदग्धता वाढेल. यासाठी मग चांगलं आहे. उत्तरांना दबाव सहन झाला नाही तर ते त्यांचा कोणाला कुठून बाहेर पडतील. तुला दिवसाला एक मिनिटं आलं. त्याचं असतं, त्याच नाट्यावर आपण डोक्यात चालू असतं. कदाचित म्हणून आलं असेल. तुझ्या काही गोष्टी दिसायचे सापडत नाही. पत्रकार का बनला? का? अरे बाबा, पत्रकार का बनला? आधार बनण्याची भारी हौस होती ना. इतरांनी नाकारलं. म्हटलं चला लोकशाहीचा बोलूया. आधार बाय द वे दिल्लीला असतो उपसंपादक आहे. इंडियन डेली न्यूजपेपर. तुझ्या वेळेला नाही. बरं 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 मला एक सांग, तू आता हे जे काही केलं असेल, तुला हे जे काही मिळालं यातून तुला काय सिद्ध करायचं? सर्वांना तुला नाही करायचं. काही तरी कोणी केलंय समाजासाठी आणि त्याची दखल काय घेऊन काय मी ना तुला पत्रकारांचा मला प्रश्न विचारतो ना केलं. मी एका सर्वसामान्य नागरिकाच्या मनात हा प्रश्न विचारतो की नेमकं काय सिद्ध करायचं? समाजसेवा कोणीतरी सिद्ध करण्यासाठी करतो. मग कशासाठी करतो? समाजसेवा आपलं समाजामध्ये काहीतरी कर्तव्य असतं. असावं, नक्की असावं, पण नेमकं कुठलं? गरिबांना, असलेल्यांना, असहाय्य लोकांना मदत करणं, त्यांच्यासाठी लढणं, त्यांना न्याय मिळवून देणं. होतं? नाही, यातनं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात किंवा झाले म्हणजे हे अन्याय, अत्याचार, शोषण हे सगळं थांबलंय का किंवा थांबतंय का? कोणीतरी का? का नसावं? आठवणी शेळ्या होत नाही ना, हेच दिसतंय. बघ बघता बघता वय वाढलं. सुरकुत्या पडल्या. केस तुटले. मी सेव्ह केलाय तो नंबर. न जगलेलं या वयात आठवणार आहे. मग तसं ॲग्रीमेंट करून यायला हवं होतं. म्हणजे फाटकच झाली आहे म्हणजे एकमेकांना आठवायचं, एकमेकांशी बोलायचं, इव्हन एकमेकांना विचारायचं सुद्धा. प्रभू, तुला असं नाही का वाटत? आपण त्या व्यक्तीच्या फार बरेच मी अजूनही तिथेच आहे. मागे खूप मागे. मी बऱ्याचदा या गोष्टींना मनात टाकून जाऊन खूप विचार केला. पण काहीच कळलं. काहीच कसं कळलं? फक्त तूच दिसलीस. जाताना खूप दूर अगदी मोटिवेट झाली अनुभूती राहून. तेव्हा तसंच पाहायला मिळालंच नसतं मला. ही संस्था अस्तित्वातच आली नसती. आणि खरं सांगितलं, ग्रॅज्युएशनचं एक प्रोजेक्ट म्हणून कपाटात बंद करून ठेवायचं नव्हतं मला. माझं इंटेन्शन आणि माझं विजन क्लिअर होतं. आणि ते केले नाही. स्वयंपाकमध्ये तेच विचारतो. होतच नाही. परत तेच. आता स्वयंपाक विचारलाच नाही तुला करायला. मला प्रेमाबद्दल विचार करायला नंतर वेळच मिळाला. सिंपथी कधीच वाटत. बायकांबद्दल वाटायची ना. प्रभाकर, हे बघ. हेच बघायला आलं.
जुन्या गोष्टींचा संग्रह करण्याचा छंदही इंटरेस्टिंग असतो ना. बरोबर. खूप विचार करायला लागलाय माझं. नाही बाबा, तुझ्या एवढा नाही. आणि तुझ्याकडून पुस्तकं लिहायला नाही जमले. हे मला सांग, नेमकं असं काय इन्स्पायर करतो तुला हे तू लिहिणं हे बघ काय आहे. आपल्या भारतीय समाजात प्रॉब्लेम्सला टोपी आहेत ना. हीच खरी भारताची USP आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ प्रॉब्लेम्स. मला जे दिसले ते मी मांडले. हा. अगदी उपायासकट. अंमलात आणले हं? उपाय. याचं असं specific उत्तर नसतं रे. अगदी बरोबर. वेगवेगळ्या देशातून एड्स पूर्णतः निर्मूलन होईल, पण स्त्री मुळे मी कुठे राहील म्हणजे पुरुषांना पूर्ण वाक्य पूर्ण नाही करत. आपण म्हणजे संघटन आहे. आता संघटना आणि संस्था इंडिव्हिज्युअल कुठे असतात, त्याचं उद्दिष्ट असतं, मोटिव्ह असतं. आणि मला सांग, माझं वाक्य पूर्ण होण्यापूर्वी इतकं इन्सिक्युअर व्हायला काय झालं, म्हणजे आपण काय तोंड उघडतो विरोध करायला खरंच असं स्ट्रॉंगली वाटतं तुला. तर मग इतिहास साक्ष आहे त्याला. पण तिथे तुझा भूतकाळ आहे ना, इतिहास नव्हे. मी तुझ्याबद्दल म्हणत नाही. अगं पण किती पुरुषांचा उल्लेख झाला तिथे मी अरिक्त कसा राहणार. मी सुद्धा सांगेन होणारच. मी अन्याय करणाऱ्या पुरुषांबद्दल म्हणते. ओके, मग अन्याय करणाऱ्या स्त्रियांबद्दल कुठे दाखवावे. काय बोलते? म्हणजे एखाद्या स्त्रीने एखाद्या पुरुषावर अन्याय केला, त्याची जात कुठे मागायची. कुणाला सांगायला नाही. माझ्यावर हे बघ बरं, मी तुला परत तेच सांगते की तुझं माझ्यावर प्रेम नाही, म्हणून मी विसरायचं. आणि आता या वयात तू प्रेमाऐवजी मोक्षाचा वगैरे विचार करा असंच नाही. स्वतःचा स्वार्थ विसरल्याशिवाय समाजकार्य नाही करता येत. आणि तुला जो स्वार्थ वाटत होता ते माझं प्रेम होतं, ते मला करता नाहीये. माझ्या वर्तमानपत्रात तुझी बातमी छापल्या जाण्यापूर्वी मी सांगतो की ठळक अक्षरात छाप. का तर ओल्ड अरुंधतीरावची दखल आहे, ओल्ड अक्षरात राहावी म्हणून. मी जे एकदा ठरवते ते ठरवते. मी घेतलेला निर्णय बदलत नाही. रिक्वेस्ट सगळ्याच बदललेस, तुझा मोठा मित्र वापर. कारण तुझ्या दूरदृष्टीवर विश्वास होता माझा. मग तुला तोच प्रश्न विचारून संशय घेतलेस माझ्यावर. संशयाची भाषा तू करतेस, मी फक्त रिमाइंड करतो. भारती वेगळ्याच देशाने आलं. नाही 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 नाही, अजिबात नाही. आलेला फक्त तुला भेटायला, बाकी काही नाही. ठीक आहे, आता ऑफिसच तुझं आहे, तुझी हरकत असेल तर नाही. त्रास देतोयस मला. बोलून की न बोलून ठाऊक. मग आधी ठरव, काय? नेमका त्रास कशाचा होतो. मला तुझी भीती वाटायला लागली. का? ऊर्जा संपली का एका पुरुषाच्या काही. तू बंद करते आधी. माझ्याकडे पाहू नको. प्रेमात पडलीस का. विसरलेल्या गोष्टी आठवण यायला लागलाय. नको वाटलं. हे बघ, आपण आपल्या वाटा ठरवलेल्या प्रमाणे वेगळं बोल गं. आपण एकत्र राहू शकलो नसतो रे. वेगळं बोल. अरे दोन टोकांवर असणारे आपण विचारांमध्ये किती फरक होता आपल्या. वेगळं बोल. मी तुझ्या प्रेमात नाहीये प्रभाव. तुलाच रस्तेही आपण वाढायची तुझी.
प्रत्येक मुवमेंटला अँटिसिपेशन सोडलं ना तेच खरं आयुष्य. त्यानंतर आपण विचार करण्यात वेळ वाया म्हणजे भलं मोठं आयुष्य आपल्याला शांत शिकतो. ते पण बरोबर. मी पण नव्हतं विचार करतो की मी असा कधीतरी तुझ्यासमोर तुझ्याच ऑफिसमध्ये असा बसलेला असतो. पण तुला पुरस्कार जाहीर झाला आणि माझं अँटिसिपेशन मला पुरस्कार घ्यायला लागेल आता आपण आवडतं. काय आवडतं? नक्कीच आवडतं. फक्त एवढीच आहे की एका पुरस्कारासाठी किंवा पुरस्काराला ॲप्रिसिएशन अजून टाकायचं नसतं अरे मी मुद्दामून केलेलं नाही. आणि तसं काही म्हटलेली नाही. अगं पण आडोसा साफ असल्याशिवाय प्रसन्न कसं वाटतं? खाण आडोशातच असतं, बाकी कुठेच नाही. जखमेवर कुंकर लावून टाकतो तर समाधान नाही. समाधान नाही ना आणि उपाय नाही. चांगला आहे सत्व तेवढा आणि वाटते ए बाई पत्रिका नाही केली आणि मुद्देसूद बोलायची सवय लागली आहे. शिवाय तूच म्हटलेस की आपण मॅच्युअर झालो त्यामुळे अगळ पडले. मुद्दा म्हणायचा झाला तर अतिशय छोटा किंवा अतिशय मोठा. स्त्रीवादाची नेमकी डेफिनेशन काय आहे? आता स्त्रीवाद म्हणजे काय असू शकते? एखाद्या स्त्रीच्या मुक्तीची किंवा तिच्या स्वातंत्र्याची व्याख्या कदाचित नाही. आता मला करायला नको का की माझं बलिदान माझं सॅक्रिफाईस जेन्युइन मार्गावर आहे की नाही असं समज मी बदला घ्यायला सूट घेण्याशिवाय काय येतं रे तुम्हाला? मी बदला म्हणतो असं तर तुला लगेच पुरुषाला गडबडीच करत चाललो. बरं. मला सांग काय बोल? सावित्रीबाई फुले, काय केले आहे? प्रभाकर, उत्तर दे. स्त्री शिक्षण, गड काय बोल? आनंदीबाई जोशी, यांनी काय केलं? भारतातील पहिल्या स्त्री डॉक्टर, गुड. आता या लक्ष्मीबाई टिळक आणि मराठी साहित्य पहिला ललित. पुढे जाण्याची किती ती नाही. हे काही पुरुषाने कधी तुम्हाला इन्स्पायर केलंच नाही का? हे बाई अशी माझ्याकडे बघू नकोस कारण तो मी नव्हेच. पुढे राजा राममोहन राय, सती प्रथाबद्दल नाही टाकली त्यांना लक्षात ठेवायलाच हवं. अजून महर्षी कर्वे, किंवा पुनर्विवाहासाठी झटले ते तर लक्षात राहायलाच हवं. पुढे काय खेळ लावलाय? खेळ एन्जॉय करतात कर ना मग. आवडते ना स्पर्धा करायला मग त्याचा इतका राग कशाला? तू माझ्या बोलण्याला स्त्रीवादी दृष्टिकोनातून पाहणार आहेस का? बरं गांधी खबर नाही का? नशीब सोनिया नाही मला महात्मा गांधी म्हणायचं गांधी ठाऊक नसलेला एक तरी माणूस भारतात शोधून सापडला नाही. आहे ना. पण थट्टा पुढे पडतो. बरं मला सांग लोकांना गांधी का कळलं? आपण आता गांधीबद्दल चर्चा करणार आहोत. सध्याच्या काळात तीच होत असते नाही का? सांग लोकांना गांधी का कळलं? अहिंसेमुळे आणि त्यांच्या त्यागामुळे. येस त्या बलिदान सॅक्रिफाईस. पण मला सांग एवढंच उत्तर असू शकतं का त्यांच्या कॉन्ट्रिब्युशन? गांधी कितीही शोधला तरी कठीण आहे. मिसराव हरवलेल्या गोष्टी शोधायच्या असतात नष्ट केलेल्या नाही. बरं घर कुठे आहे तुझं? हा प्रत्येक गोष्ट दोन दोनदा विचारायची का अजून एक करून? मला अरे बापरे इथे तर अतिशय म्हणजे होतात नाही. बरं बोलले नाही का? कपडे असेच लागतेच पटकून वगैरे लावून सोसायटीमध्ये वावरताना प्रेझेंटेबल राहायला नको का? एका सामाजिक संस्थेची कार्यकर्ती असताना वावरण्याचा
जी व्यक्ती देशातील लाखो जनता दारिद्र्य रेषेखाली जगते म्हणून भौतिक सुखाचा त्याग करून अगदी निरपेक्ष वृत्तीने त्यांच्यात सामील होते आणि किमान अंतर झाकण्यापुरती कपडे घालते तेही स्वतःला सुख करते. ती व्यक्ती इन्स्पायर नाही करू शकत मला. म्हणजे बघा, त्या काळात प्रसार माध्यम नसताना तो माणूस खेड्यापाड्यापर्यंत पोहोचला. ते कसं? कारण आपला देश त्यांनी स्वतः बातमा घडला. म्हणजे मी किंवा आम्ही असं काहीच करत नाही असं होणार आहे. तहान लागल्यावर स्पिरिट का मिळतात? प्रॉब्लेम लहान असताना का संपतो? तो राक्षसाळवा होईपर्यंत काहीच करायचं नाही हे आहे का तुमच्या अजेंड्यात? तुला आठवत असेल ना म्हणून सांगते. 1980च्या पोलिसांनी भर चौकीत अमानुषपणे बलात्कार केलेल्या मथुरा रेप केसला आम्ही उचलून धरलं. मुस्लिम स्त्रियांना तलाक 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 असं 3 वेळा म्हणून सहज घटस्फोट देणाऱ्या शरीयत कायद्याला सुद्धा आम्ही चॅलेंज केलं. 1990 साली आंतरराष्ट्रीय संस्थांनी सामाजिक संस्थांना अनुदान द्यायला सुरुवात केली आणि स्वबळावर मेहनत करणाऱ्या अनेक निराधार बायकांना रोजगार उपलब्ध करून दिले तेही आम्हीच. याचीच परिणिती म्हणून 2001 साली मोबाईल स्वयंपाकगृह म्हणून घोषित झाला. त्याला प्रसार माध्यमांनी स्वशक्ती असं म्हटलेलं. आणि लैंगिक अत्याचार केलेल्या इम्रानाच्या खेळाला जर आम्ही जवळावर आणलं नसतं ना तर आज त्या साजरा गजाळ दिसला नसता. आणि 9 मार्च 2010 रोजी तुमचा वुमन्स विंग पास झाला, तुम्हाला 33% आरक्षण मिळालं. अभिनंदन. अजून मेधा पाटकरे लढल्या ना धर्मकामाच्या आंदोलनासाठी. आणि तू इथे बसून जस्टिफिकेशन देतेस. विसरू नको समजा की भारतात राहतो आपण. इथे व्यक्तिपूजा कंपल्सरी आहे. आता भविष्यात नर्मदा वाचेल की नाही हे तिथलं सरकार जाणार. पण हो, मेघाताईंना सुद्धा या असल्या प्रेमचा आसरा घ्यावा लागला. तोड सांभाळून बोल प्रभाकर. भगवंत नाही राहिला तिथून तुला कुठून अमरत्व मिळणार आहे? अरे हो, आपल्याला पद्मश्री नाही का मिळालं? कारमध्ये बसून फुटपाथवरील गायचं सांत्वन देणं फार सोपं असतं. हिंमत असेल तर एक रात्र कसं जगून टाकतं. एखाद्या एसी रूममध्ये बसून वैचारिकडे तात्विक वाद काढणं सोपं. पण तुम्हाला कोरड पडलेल्या गावातली चटके माहिती आहेत? तर साधी गोष्ट आहे. एका मेणबत्तीने दुसरी मेणबत्ती सहज पेटवता येते. मग माची शोधण्यात कशाला वेळ वाया घालवता? ऊर्जेचा सदुपयोग करा. राहू फक्त बॅनर नका लावू. त्या स्त्री समाज सुधारकांकडनं तुम्हाला प्रेरणा नक्कीच मिळू शकते. पण समाधान मिळवण्यासाठी खूप त्याग करावा लागतो. आपलंच दम नाही. चला एवढा त्याग करूनही आपण लोक शेवटी असमाधान होईच. पद्मश्री नाकारू का? त्यापेक्षा वस्तुस्थिती सुद्धा आयुष्यातली 60 वर्ष घालवण्यात एकदा फक्त एकदा गाडीबाहेर पाय ठेवला असता तर जमिनीवर राहिली असते. असो, किती वाजले? स्त्री मुक्तीबद्दल नाही विचारलं मी. घड्याळ बदलत पाणी गेलं. स्वतःबद्दल सांगतेस का? ते सांगायचं होतं. नाही गं. तर मग पहाट कोणाली प्रभाकर. हा, आता नवा दिवस, नवी सुरुवात. तू कधी निघणार आहे? इथनं फिरतोय आपण. आणि कुठे जाणार? इथे तू सोडून दिलं तिथेच. प्रभा ऍक्च्युअली आलेलं तू काही ठेवू करायला पण खाजगी जास्त बोलतो. पत्रकाची प्रिय का? अलर्ट व्हा म्हणतो. अलर्ट व्हा. खूप उशीर झाला. आयुष्य जिथे जिथे नेईल तिथे जाऊ. मी येऊ का तुला सोडायला? पुन्हा
पद्मश्री मिळाल्यावर सरकारकडे एक चांगली जागा होती. असं आयुष्यात म्हणून समाजात लक्ष ठेवणं जरा कठीण असतं. आणि त्याहून कठीण मनातल्या आयुष्यात जगणं. असं. प्रभाकर मला हे तुला काहीतरी सांगायचं. आता प्रेम व्यक्त करू नकोस. इतके वर्ष सिंगल जगलं, जबाबदारी झेपायची नाही आता. ती माझी मुलगा आहे. नको का? झेपायची नाही. झेपायची. फक्त ते काहीतरी अपूर्ण असल्याची भावना. भाऊ कमी ऐक ना, आता भराभरा मुख्य आणणार नव्हतं तुझ्यासाठी. पण साधा आपलं लाल गुलाब घेऊन जायचा तर कुठे व्यक्त करायला पिवळा न्यायचा तर मैत्री असेल की नाही त्यात शब्द आणि सफेद न्यायचा तर कुठला शांतीचा संदेश घेऊन चालू. म्हणून ती ठीक आहे, जा तू. जाण्यासाठी येतो असं म्हणायचं. पण ते मला नाही लागू. एक गोष्ट द्यायची लावूनच गेली. तुला विसरण्याच्या नादात मी विसरूनच गेलो. गिफ्ट आहे तुझ्यासाठी. दिलं तर चालेल. ते म्हणले बाई कधी ना कधी याच्यात सामील व्हायचंच आहे. चौकटीत नाही नाही तर हीच एक गोष्ट कळली नाही की आयुष्यात स्त्री पुरुषामध्ये वाद हा कधीच नसतो. असतो फक्त एक बरोबरीमध्ये नसेल. स्त्री तेव्हाचीच मुक्त झाली आहे. तेव्हाचीच आपण उगीच तिला डेफिनेशनमध्ये अडकून ठेवतो. आणि शेवटचं